अरे जरा मर्दासारखे मालिश करा. जेवलात की नाही सकाळी? भाई तुमच्या गालाची मालिश करू काय? याच्या गालाची कर. याला गरज आहे, कारण याच्या गालाची ऑलरेडी मालिश झालेली आहे. आज कॉलेज सुटल्यानंतर त्या मुलीला रस्त्यामध्ये अडवायची आणि तिला वाचवायला कोणी जर आलं तर त्या साल्यांना मध्येच फोडून काढायचा. तुझ्या या नाजूक हाताने माझ्या गालावर जे ठसे उमटवलेत ना, ते तुझ्या या नाजूक गोट्याने मिटवून टाक, म्हणजे हे गाल कायमचे तुझे होऊन जातील. चल, मी तुला माझा इंगाल दाखवतो. या राजाबाईचे पंगा घेतात का? दाखवतो. हातपाय मोडून टाका रे साल्याचे. नाटक कर नकोस. सोड दिला. हे टकल्या बाहेर ये, इथे उभा राहा. चल रे ये चेंगूर. काय साईज मार किरण, मार त्याला, सोडू नकोस. सोड मला तू. चाकू मारतोस का? चाकू मारतो. मार त्याला. केवढं लागलंय रे हाताला? किती लागले हाताला? अरे बापरे. आपण आता लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊया. चल, केवढं रक्त वाहतंय, खूप लागलंय. चल. इथे कशाला घेऊन आलीस तुम्हाला? तू पण कमाल करतेस. दवाखान्यात यायची काय गरज आहे? फार लागलेलं नाहीये. अरे नाही, कसं अजून रक्त वाहतंय. बरं चल, तुझ्या समाधानासाठी. चल. बरं झालं तू वेळेवर आलास, नाहीतर काय केलं असतं त्या टकल्याने? परत गाडी थांबवलीस? काय ग, अचानक इकडे का गाडी थांबवलीस? किरण, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोलायचंय? बोल ना. इथे नाही, मग कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन बसू. निवांत ठिकाणी? इथे बसू? चालेल. चल. चल.
पोरीवानी पुढं जाऊ नको ग. पुन्हा पुन्हा मिठीत असं ओढू नको र. पुन्हा पुन्हा मिठीत असं ओढू नको र. मिठीत घेऊन ये मला सोडू नको र. मिठीत घेऊन ये मला सोडू नको र. धुंद बाजूला ठेवूया भान, धुंद अशा प्रेमात गाऊया गाणं. अगं बेधुंद बाजूला ठेवूया भान, धुंद अशा प्रेमात गाऊया गाणं. मिठीत ये दूर अशी जाऊ नको ग. मिठीत ये दूर अशी जाऊ नको ग. चिकन्या पोरीवानी पुढं जाऊ नको ग. चिकन्या पोरीवानी पुढं जाऊ नको ग. तुझ्या विना एक क्षण करमेना मला. एकमेका भेटून या विसरू जगाला. हो तुझ्या विना एक क्षण करमेना मला. एकमेका भेटून या विसरू जगाला. लग्नाआधी बंद सारे तोडू नको र. लग्नाआधी बंद सारे तोडू नको र. मिठीत घेऊन ये मला सोडू नको र. मिठीत घेऊन ये मला सोडू नको र. किरण, आज जर तू नसला असतास ना तर त्या राजाबाईने मला पुलावरच खाली फेकून दिलं असतं. आणि तू नसती तर मला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं असतं? अरे पण मी नसते तर हॉस्पिटलमध्ये जायची गरजच भासली नसती आणि काहीच घडलं नसतं. त्या राजाबाईला फटके खायचे होते ना, म्हणून हे सगळं घडलं. आणि मला माझी जीवनसाथी भेटायची होती. किरण, आय लव्ह यू. मला तू खूप 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 आवडतोस. अशीच आयुष्यभर साथ देशील असं मला वचन दे. दिलं वचन. मी तुला कधी कधी सोडून जाणार नाही. थांब 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 थांब. मामा, मला गाडी आपलीच आहे. होय की गाडी आपलीच आहे, मुलगी पण आपलीच आहे. हा? नाही म्हणजे साक्षी तर आपलीच आहे की नाही. तेच म्हणतो मी. हा. ही कार्टी बागेत करते काय म्हणायचं? का कॉलेजच्या नावाखाली दररोज बागेत हुंदाडती? नाही नाही सरपंच, काय असं मुलीवर अविश्वास दाखवायचं नसतं कधी. हा काय हल्लीच्या मुलांना आहे ना समाजसेवा नावाचा विषय आहे. ही कोणची समाजसेवा? आम्ही करतो ती पुरी नाही होय? नाही 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 तुम्ही करता ती थिअरी, हे प्रॅक्टिकल समाजसेवा. म्हणजे कसं आहे या विषयात असं असतं की म्हाताऱ्या कोत्र्यांना असं बागेत आणायचं, त्यांचं मन रिजवायचं. म्हणून आले असेल कुठेतरी आजोबाला घेऊन. जरा आजोबा कोण आहे, आजोबाजूला कुठला आजोबा आहे तो बघूया. हो, चल 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 रे. आजोबा तुम्हाला नाही हे आपलं नाही. आपण समाजसेवाचा क्लास लक्षात ठेव. आपली पोरगी शोधा. मालक तिकडे बघा. तरी मी या पोरीला कॉलेजला पाठवायला तयार नव्हतो, पण तिच्या आईमुळे पाठवायला लागलं. टेन्शन का घेता सरपंच? तुम्ही फक्त इशारा करा,
आजोबाला उचलतो की नाही बघा. नको एवढ्यात नको. तिच्या कलानं घेऊयात. आईला काय झालं तरी आमची पोरगी येते. आम्हाला माहिती किती आगस्ताळी येते. चला घरला चला पटकन चालू कर. चालव. In the air, taken. Waqar Yunus getting the ball pitched up. Sehwag going for the getting it obviously Afridi making no mistake. And Pakistan. वा करा टाइमपास करा. याला पोरगी तिकडे बागेत कुणावर तरी टाइमपास करते. तुम्ही इथं करा. उगीच काहीतरी बडबडू नका. काय झालंय? अजूनपर्यंत तरी काही झालेलं नाहीये. पण जर काही घडलं ना तर मी तुला सोडणार नाही. काय झालंय नीट सांगाल? विचार आपल्या लेकीला.